पुण्यात कॅबिनेट मंत्र्यांच्या खासगी स्वीय सहाय्यकांकडून पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। पुण्यातील क्वीन्स गार्डन येथील त्यांच्या राहत्या घरी ही घटना घडल्याची माहिती। पती मोबाईलवर बोलत असताना पत्नीने त्याबाबत विचारल्यावरून हा प्रकार घडलाय। तर भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या स्वतःच्या मुलाला सुद्धा बॅटने मारहाण केली आहे। घटनेत पत्नी जखमी झाली आहे, तिच्यावर उपचार सध्या सुरू असल्याची माहिती आहे। मंत्र्यांच्या खासगी स्वीय सहाय्यकांना केलेल्या कृत्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। अहिल्यानगरात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अहिल्यानगरात दाखल केलेला गुन्हा आता पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, काय नेमकं घडलं, काय नेमका हा प्रकार? नक्कीच एका कॅबिनेट मंत्र्याचे पीए आहेत, त्यांच्याकडून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे अशी तक्रार सुद्धा दाखल झालेली आहे। पुण्यातल्या कोरेगाव पार्क मध्ये हे सगळं पीए जे आहेत ते राहतात। त्यांच्याच घरी त्यांच्या पत्नीने मोबाईलवर बोलताना विचारणा केल्यानंतर रागाच्या भरात ही मारहाण झालेली आहे आणि या मारहाणीमध्ये 30 वर्षीय पत्नी आणि त्याचा मुलगा गंभीर जखमी झालेला आहे। त्या दोघांवरती आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र या सगळ्या संदर्भाने एका केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याच्या पीएने अशा प्रकारे पत्नीला मारहाण केल्याने मात्र संताप व्यक्त केला जातोय। अधिक तपास जे आहे ते कोरेगाव पोलिसांकडून आता सुरू असल्याचं पाहायला मिळते। गौरी, नक्कीच बालाजी, या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।